घेऊया माझं गाव माझा जिल्ह्यामधून। संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा माळशिरस तालुक्यातील माळीनगरमध्ये उभं रिंगण संपन्न। आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी अमरावतीतून स्पेशल ट्रेन रवाना। यावेळी रेल्वे स्थानकावर काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे आणि नवनीत राणांची उपस्थिती। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस, त्यामुळे दोडामार्गमधील तिलारी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला जाणार। गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात वाहणाऱ्या पर्लकोटा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। पर्लकोटा नदीच्या पुलाला पाणी लागल्यानं भामरागडमधील गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता। रत्नागिरीचं खोर नेणको धरण पूर्णपणे भरलं, त्यामुळे सांडव्यातून फेसाळत जाणारं शुभ्र पाणी पर्यटकांचं लक्ष वेधतंय। पालघरच्या विक्रमगडमध्ये विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत, टायरच्या ट्यूबवर बसून विद्यार्थ्यांचा प्रवास। नदीवर पूल नसल्यानं म्हसे गावातील विद्यार्थ्यांचा नदीतून जीवघेणा प्रवास। कोल्हापुरातील बड्याची वाडी गावात रस्त्यांची दुरावस्था, आजीला बैलगाडीतून रुग्णालयात न्यावं लागल्यानं गावकऱ्यांचा संताप। प्रशासन रस्त्यांच्या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष करत असल्यानं गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार। रत्नागिरीतील खेड शहरात मुसळधार पावसाची हजेरी, खेडमधील जगबुडी नदीनं इशारा पातळी गाठली। मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीला पूर आलाय। मुंबई गोवा महामार्गावर नागोठाणेजवळ मुसळधार पावसामुळे पाणी साचलं। रखडलेल्या फ्लायओव्हरवरून पडणाऱ्या पाण्यामुळे रस्त्याला तलावाचं स्वरूप। मुंबई गोवा महामार्गावरील ठेकेदारांचा गलथान कारभार उघडकीस। लातूर जिल्ह्यातील अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील काही भागात मुसळधार पाऊस, अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची चांगलीच तारांबळ। वाशिम शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची जोरदार हजेरी, पावसामुळे उशिरा पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना फायदा होणार, यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी, नागरिकांसह नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। जिल्ह्यातील 70% पेरण्या पूर्ण झाल्यानं या पावसाचा पिकांना फायदा होणार। अकोला शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी, शेतकरी आणि नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण। तर हवामान विभागाकडून अकोल्याला 4 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा। रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट, येत्या काही तासात अलिबागमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। कोल्हापूरच्या फये गावात सततच्या पावसामुळे भूस्खलनाचा धोका, गावातील जमिनींसह घरांच्या भिंतींना मोठमोठ्या भेगा पडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट, भंडाऱ्यातील बायपास महामार्गाच्या कडा भरण्याचं काम सुरू। खासदार पडोळेंनी महामार्गाची पाहणी करत अर्धवट कामावर पुलाचं उद्घाटन करू न देण्याचा इशारा दिला। धाराशिवमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन, जमावबंदीचं उल्लंघन केल्यानं 40 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल। राज्यात 8,213 गावांमध्ये शाळाच नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। 1,650 गावात प्राथमिक तर 6,563 गावात उच्च प्राथमिक शाळा नाहीत। हजारो शाळांना वीज, पाणी आणि शौचालयाची देखील सुविधा नसल्याचं समोर आलंय। ठाणे महानगरपालिका शिक्षण अधिकारी कार्यालयात विद्यार्थ्यांचं आंदोलन, राईट टू एज्युकेशन कायद्यानं शिक्षण मिळत नसल्यानं विद्यार्थ्यांकडून शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या। साताऱ्यात केंद्रीय जल आयोगाचे कंत्राटी कर्मचारी किमान वेतन मागणीसाठी संपावर, पश्चिम पुणे विभागातील पूर नियंत्रण यंत्रणा ठप्प। यवतमाळच्या बोरी अरब गावातील ग्रामस्थांचं विकास कामांसाठी भीक मागो आंदोलन, वारंवार तक्रार करूनही गावातील समस्या निधी अभावी सुटत नसल्यानं संतप्त गावकऱ्यांचं आंदोलन। धुळ्यातील साक्री रोड परिसरातील उच्चभ्रू वस्तीत बनावट देशी विदेशी मद्य निर्मितीचा उद्योग उघडकीस आलाय। राज्य उत्पादन शुल्कच्या कारवाईत 3.5 लाखांचा मुद्देमाल जप्त। साताऱ्यात सकल हिंदू समाजाचा जन आक्रोश मोर्चा, धर्मांतराला विरोध आणि धर्मांतर कायदा करावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। भंडाऱ्याच्या करडी गावातील शेतकऱ्यांचा वीज वितरण कार्यालयावर आक्रोश मोर्चा, कृषी पंपाला 12 तास वीज मिळावी यासाठी उपोषण। आणि आता काही